बाप्पाला राखी बांधली आणि आता नमस्कार. चला आता भावाकडे चालली आहे रक्षाबंधनला. चला आज आहे ना ओला बिला नाही असं ठरवले. थोडंसं खालूनच बस जाते, ती भेटते का बघूया. थोडा वेळ थांबायचं आपण आणि मग रिक्षा वगैरे करून जायचं. पण प्रयत्न करणार आहे, खालूनच जाते बस. त्यामुळे म्हटलं चला जाऊया. चला देवाची पूजा केली आहे, देवाला राखी बांधली. आता भावाकडे निघाली आहे. बघा भावाला राखी बांधायची तो एक क्षण असतो राखी बांधायचा, तेव्हा सगळं विसरायचं असतं आणि हातावरती राखी बांधताना अक्षरशः देवाचं नाव घ्यायचं. किंवा तुम्हाला भावाबद्दल काय वाटतं, त्याला म्हणजे आराम मिळावा, त्याला चांगलं आयुष्य किंवा निरोगी आयुष्य किंवा काही पैसे जे तुम्हाला मनात वाटेल ना, ते राखी बांधताना राखीच्या 3 गाठी बांधायच्या आणि बोलायचं. आणि तुम्हाला मी गेल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, राखी आधी देवाजवळ ठेवायची, तिला हळद कुंकू घालायचं, तांदूळ घालायचे आणि छान देवाला सांगायचं की ज्या हातावरती हिला मी बांधणार आहे तो हात अगदी भक्कम सलामत असू दे. आणि वेगळंच असतं बहीण भावाचं नातं, खूप छान असतं. चला आता उशीर होईल, नाही तर बस आपली निघून जाईल. बघूया चला. काय म्हणते बघू, मिळाली तर, नाही तर रिक्षा. बस आधी एक 10 मिनिटातच मिळाली, त्यामुळे जास्त वाट बघायला नाही लागली. छान वाटते. इतकी काय ट्रॅफिक नाही आहे बसमध्ये. बघा जास्त लेडीजच आहेत, कारण सगळ्या राख्या बांधायला जात आहेत असं वाटते. छान आले, उतरायचं टाईम होतोय. ही राखी बघा माझ्या भाऊजाईने भावासाठी घेतली आहे. दोघांचा फोटो टाकून घेतलाय. तू नुसती नाच बस, तू नाच फक्त. मामी मी ती कार पडली आता. मी मम्मीला पहिले सांगितलं मामाचा आवडता गुलाबजामुन आहे, मला माहिती आहे. नाही तुझी पण लाल आहे ना, बाईची आता ते आता हे काहीतरी निघालं करून द्या. अजिबातच नजर नाही, कायमची नाही लागणार. सोन्यामध्ये परत येणार नाही 15 वर्ष. नाही लोक इन्व्हेस्टमेंट करतात. सोनार आहे बाबू. ठेवून गेली आता राखी 3 नंबर बहिणीची बांधते, कारण ती नाही आली आहे, येऊन गेली. म्हणजे काय बोलतो तू 500 रुपये मग ते बांधायचे दे, म्हणजे तू एक काम करतो देऊनच जा सगळ्यांच्या वरचे. पण सांगितलंय. आता ही 4 नंबर बहिणीची, ती गावाला आहे. अष्टमीचा तिचा उत्सव असतो.
ही गावी आहे ना म्हणून. येणार तर तुमच्यावर आली असते ना. मध्ये करायची ना. महिन्याला माहिती पण एकच बहिणी तिघींची बांधते बघ काय दिवस आहे. मधल्या गाळल्या पण आम्ही बोलू पहिला आणि शेवट आहे. हा, असं झालंय ना. आणि हो तिचा पण पाय पडतो नाही. सगळ्यांच्या मध्ये पाय. ते दे तू. 250 दे. करू का तसं? छी, 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 छी. भाऊजीची भाषा येते ना मला. भाग्याची म्हणजे ते बरोबर झालं ना मग तुला एकीची. ताई, तू ओला बिला बिंदास करून जा. सगळ्यांचे पैसे तुला देते. बरं, झालं, झालं, झालं. नाही नाही ते आत आहे. तिला घेतलाय मी. हे करेल ठेवली. ताई, ही आमची तुमची आहे ना. अरे एका कोणती विसरलेलं ना. ताईच हा. चिमटा पण दिली. आता विसरलं ना सांगणारच नाही. मोठी करून देऊन दे. टाकली. आहे ना, हा? मोठी करून दे. म्हणजे मी आले. बरं आहे ना, निवळ गुलाबजाम खाण्यापेक्षा चांगलं आहे ना. मलाई गुलाबजाम, ती बाई म्हणाली मलाई गुलाबजाम दे ना. कॅमेरा हो, त्याशिवाय बोलत किती आम्ही ती आली का मी अशी तिला राग येतो. म्हणजे डोळ्याने हे केलंय, ब्लॉक केलंय, काय तरी करायचं. मुलगी मलेशियाला जाणार होती, मग ती जाता जाता आधी इकडे आली आणि तिने राखी बांधून घेतली. तिची मुलगी ह्या छोट्याला माझ्या बांधते, नातवाला. अशा यांच्या ह्या रक्षाबंधन झाल्या. तिची थोडी घाईतच झाली, तिची संध्याकाळची फ्लाईट होती. माइनक्राफ्ट की कासल में जिसे आज हम लोग तोड़ने जा रहे हैं, फटाफट से ना ऊपर चल के पहले से एक्सप्लोर करते हैं। हटते हैं आके इधर रखते हैं। इसमें से काफी सारा सामान भी इधर आके गिर चुका है। ये देखो, ये कुछ गोल्डन इंगेट्स हैं और नीचे आके गिर गए हैं। इसमें चेस्ट को ना पलट के इसमें से सारा सामान ना बाहर निकालो। चलो तू निकल, सामान हमें क्योंकि मिल चुका है। इसको तोड़ो, निकल यहाँ से पूरी की पूरी। इसको साइड करो, निकल। वो फिर तो पूरी टूट गई वहां जाकर को। बाबांच्या अंगठीतली यहाँ पर एक अपनी शवल है, कुछ आयरन इंगेट्स हैं और कुछ गोल्डन इंगेट्स हैं और क्या है, एक पिकैक्स है यहाँ पर आयरन की और कुछ डायमंड्स भी है। वाह, वैसे वो सब तो ठीक है, पर ये क्या है मुझे कमेंट में जाके जरूर बताओ। माइनक्राफ्ट का आइटम, अरे ये चेस्ट का टुकड़ा है, आपका ब्रेसलेट ये चेस्ट का टुकड़ा है। वही मैं सोचूं ये कौन सी चीज है, क्योंकि ये सब ऊपर कुछ सीढ़ियां नहीं है। अशी तिची रक्षाबंधन झाली आणि मग ती मलेशियाला गेली. हे तिकडचे 2 टॉवर, ट्विन्स टॉवर काय म्हणतात ते. आता व्हेज मंचुरियन बघूया. सुरण आहेत ते असे काप करून उकडून घेतले आणि फ्लावर, हळद, मीठ घालून तो उकडलाय. तो उकडून घ्यायचा. असे बटाटे थोडे जाडसर कापायचे, अगदीच पातळ नाही, भजीला करतात तसे. थोडंसं फ्लावर शिजत आला की त्याच्यामध्ये बटाटा घालायचा. हवा वेगळा उकडला तरी चालेल, पण कशाला डबल काम. ह्याच्यामध्ये बटाटा घालायचा, तो उकळायचा, थोडासा 50% शिजवायचा. आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे 1 चमचा, त्याची स्लरी बनवून घेतली पातळ अगदी. हे सगळं उकडून झालं आहे. इकडे कांदा कापलाय आणि शिमला मिरची कापले. कितीही क्वांटिटी घ्या कांद्याची, शिमला मिरचीची, तुम्हाला जेवढी हवी तेवढी. छान बारीक लसूण बारीक करून घ्यायचा. आता तेल ठेवला, तेलामध्ये कांदा घालायचा
अगदी कांदा फ्राय बी जास्त करत बसायचं नाही. थोडं आलं लसूणची पेस्ट पण घातली आणि बारीक चिरून लसूण पण घातलं आहे. थोडासा परतला कांदा की लगेच शिमला मिरची घालायची. लसूणालाही काही प्रमाण नाही, अगदी जास्त झाला तर चांगलंच आहे, चव छान येते. थोडा आपला कांदा परतला की त्याच्यावरती शिमला मिरची घालायची. जास्त क्वांटिटी हवी असेल तर कांदा शिमला मिरची वाढवू शकता. शिमला मिरची परतून झाली, थोडीशी अगदी तेलात फ्राय केल्यासारखी करायची. नंतर त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचं. तुम्ही तिखट घातलं तरी चालेल. आणि आता आपण हळूहळू सगळे सॉस घालून घ्यायचे. शिमला मिरची शिजवायची नाही, पण ती अशी तेलावर छान फ्राय पण झाली पाहिजे. नंतर 2 चमचे सोया सॉस. आपली क्वांटिटी जास्त असेल, शिमला मिरची अगदी 2 वगैरे असतील, कांदा जास्त असेल तर जास्त घालायचं. आणि ही शेजवान चटणी तीही 2 चमचे घाला. नंतर आपला टोमॅटो सॉस तो 1 चमचा घाला. मीठ, कारण फ्लावर आपण मीठ घालून फ्राय केला आहे, सुरण मीठ घालून. यात तुम्ही कुठल्याही भाज्या वापरा, तुम्हाला ज्या आवडतील त्या, अगदी ब्रोकली विकलीपासून कुठल्याही भाज्या. आणि आता हे याच्यामध्ये टॉस करायचं सगळं. मीठ घातलं आहे, सोया सॉस घातला आहे, रेड चिली सॉस घालायचा हवा थोडा. थोडं व्हिनेगर असलं तर घाला, नाही तर लिंबू पिळा. अगदी 1 चमचा, आणि लिंबू असेल तर अगदी अर्धा पण नाही, पाव. थोडंसं आंबटपणा, जास्त नाही. तुम्ही सॉस जास्त खात असाल तर तुम्ही जास्त टाकलं तरी चालेल. असं सगळं. आणि आता आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून ठेवलेली पातळ पेस्ट हलकी हलकी सगळीकडून टाकायची. गॅस फास्टच ठेवायचा. आणि ते पटापट परतून घ्यायचे छान. अगदी 1 चमच्याचं पातळ करायचं आणि असं सगळं लावून घ्यायचं. मस्त होतं, करून बघा. जे सॉस तुम्हाला आवडत असतील ते जास्त थोडे घातलं तरी चालेल. सोया सॉस आवडत असेल तर अर्धा चमचा वाढवा. शेजवान चटणी आवडत असेल तर अर्धा चमचा वाढवा. काय झालं, असं आपलं व्हेज मंचुरियन तयार. मस्त. कसं वाटलं रक्षाबंधन व्हेज मंचुरियन? छान. आता असं काढून घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडी कोथिंबीर घालायची. हिरवी कांद्याची पात असेल तर ती थोडीशी घालायची. आपण कोथिंबीर घातली आहे. मस्त होतं, छान. अगदी असं काहीच नसलं तरी थोडं हे केलं तर तोंडाला जरा चव येते. श्रावण आहे.